राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरु हरि रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीते ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुणा नित्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कोणा करावे म्या। जयाचे केली स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कार आता। चला विचार सागर तरंग चौथा। परिच्छेद 16वाच पहा। परिणाम आणि विवर्त यांचं लक्षण हे आपण अगोदर जरी पाहिलं असलं तरी कळणं महत्वाचं आहे। ऐकण्याला महत्व नाही, कळण्याला महत्व असतं। म्हणून हा जो परिणामवाद आणि विवर्तवाद हा कशासाठी सांगावा लागत आहे याची पार्श्वभूमी थोडीशी पाठीमागे जाऊन जर पाहिलं तर ज्यावेळेस शुभ संतती राजाची मुलं
तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी हे श्रीगुरूकडे गेले असताना श्रीगुरूंना म्हणाले होते की आमचा हा जो संसार दुःखाचा नाश त्रिकालिक अत्यंत नाश झाला पाहिजे, म्हणजे सकल दुःखाची संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हवी आहे, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. त्यावेळेस सद्गुरू काय म्हणले होते की तुम्ही जे विचारित आहात हा तुमचा भ्रमरूप प्रश्न आहे. त्यावेळेस सद्गुरू कुठून बोलू लागले? वेदाच्या सिद्धांतानं बोलू लागले. कारण आरंभ वेदापासून आहे. परमात्म्याचं स्वरूप अगोदर वेदानंच सांगितलंय आणि तेच खरंय. जे वेदानं सांगितलंय तेच खरं आहे आणि तेच कळायला पाहिजे. म्हणून गुरुनं काय सांगितलं होतं त्यांना की तुम्ही जे विचारता सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे जे तुम्ही विचारता हे तुमचं विचारणं कसं आहे? भ्रमरूप आहे, योग्य नाही. कारण तुम्ही ब्रह्मरूप आहात. तुमच्या ठिकाणी संसार मुळीच नाही. दुःखरूप संसार तुमच्या ठिकाणी नाही. तुम्ही ब्रह्मरूप आहात आणि तुम्ही ब्रह्मरूप असल्यामुळे तुम्हाला ब्रह्माची प्राप्ती करण्याची काही सुरुवातीतूनच झाली. आणि हे त्यांचं उत्तर हे वेदातून आहे. हे वेदाचं मत आहे. हा वेदाचा सिद्धांत आहे आणि या सिद्धांताला परमार्थ करणाऱ्याला पोहोचायचे. हा सिद्धांतच जीवाला प्राप्त करून घ्यायचा आहे, तरच जीव मुक्त होईल, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटेल. कारण जीव ब्रह्मरूप आहे म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी संसार कालत्रय झालाच नाही. जसा वंद्यापुत्र आहे, त्या वंद्यापुत्राची प्रतीती उत्पन्न होत नाही म्हणून येत नाही, म्हणजे तो उत्पन्नच होत नाही म्हणून त्याची प्रतीती येत नाही. मग वंद्यापुत्राप्रमाणे अत्यंत असतरूप आहे संसार असं सद्गुरू म्हणाले. त्यावेळेस त्यांना तशी शंका झाली की वंद्यापुत्र हा प्रतीतीला येत नाही, तसा हा संसार प्रतीतीला येऊ नये. जीव ब्रह्मरूप आहे ना, ब्रह्माच्या ठिकाणी प्रत्यक्ष संसार नाहीच ना, मग संसारच त्याच्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही, तर आम्ही ब्रह्मरूप आहोत हे तुमचं म्हणणं आम्ही कबूल करू. पण आम्ही संसारामध्ये आहोत, आम्ही सुखीदुःखी आहोत, याचा आम्हाला भान व्हालंय, याचा आम्हाला ज्ञान व्हालंय, याची आम्हाला प्रतीती व्हाली, याची काय वाट आहे? मग वंद्यापुत्र जसा दिसतच नाही, उत्पन्न होत नाही, तसा संसार ब्रह्माच्या ठिकाणी नाहीच, म्हणजे आमच्या स्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीच, तर हा दिसू नये. मग याची काय वाट? ते म्हणले बाबा जे दिसायले ते वास्तविक सत्य नाही, जे तुला प्रतीतीला आलंय ते वास्तविक सत्य नाही. जसं रज्जूवर सर्पाची उत्पत्ती होते, तो जसा सर्प प्रतीतीला भ्रांतीमध्ये येतो, तसा हा संसार आपणाला भ्रांती रूपानं प्रतीतीला आलाय. त्याला कारण काय? त्याच्या अधिष्ठानाचं अज्ञान असल्यामुळं त्या अज्ञानामध्ये क्षोभ झाला आणि त्या क्षोभाचा परिणाम म्हणजेच सर्प आणि त्याचं ज्ञान हे त्या ठिकाणी भान रूपाला आलं.
म्हणजे प्रतीतीला आलं. मग त्याच्यावर आणखी काही शंका उत्पन्न झाल्या की हा जो संसार रज्जू सर्पाना प्रमाणे जर मानावा, मिथ्या मानावा, तर मिथ्या पदार्थापासून हे सुखदुःख व्हायला नाही पाहिजे. मग आम्हाला संसारामध्ये तर सुखदुःख व्हायला तर मग याला मिथ्या कसं मानावं, याला सत्यच मानावं. तर सद्गुरूने त्याच्यावर त्यांना समाधान केलं की पदार्थ सुखदुःखाला कारण नसतो, तर पदार्थावरचं अनुकूल प्रतिकूल जे ज्ञान आहे ते कारण असतं. आणि मग एवढं सांगून शिष्यांना तरी पण अजातवाद कळालाच नाही. म्हणून सद्गुरू काय म्हणले, बाबा की तुला विवर्तवाद सांगतो, म्हणजे तुला अजातवाद कळायला. म्हणजे विवर्तवाद का सांगायलेत आता, अजातवाद कळावा म्हणूनच ना. पण विवर्तवादच जर कळत नसल तर सांगून काय उपयोग आहे, आणि सांगायचं आहे का म्हणून अजातवाद कळावा म्हणून. आता हे साधन म्हणून घ्यायलो, साध्य कळावं म्हणून. विवर्तवाद साधन म्हणून घेतला कशासाठी, अजातवाद म्हणजे ते साध्य कळावं म्हणून. आता हे साधनच कळत नसेल तर मग आता काय करावं. जर एखादं घोडं बसू देत नसेल किंवा त्याच्यावर बसता येत नसल, कारण उंच असल, काऊन बसाय ना, हा उंच आहे ते, तिथवर उडी जाय ना. म्हणून एखादं साधन टुलासारखं टेबलासारखं जवळ आणावं आणि त्याच्यावर चढताना तेच मोडावं. साधनच काय व्हायले, मोडायले. तसा विवर्तवादच कळा ना, आता अजातवाद. मग विवर्तवाद कळण्यात अजातवाद कळ नाही आहे का नाही. हे साधन कसं दिलंय, तसंच दिलंय. आता हे जे साधन आहे, हे साधन कोणी दिलंय आपल्याला, वेदानं दिलंय का. वेदाचं काय आहे, घोड आहे. वेद म्हणतंय याच्यावरच बसा, हेच बसण्यासाठी तुम्हाला मुक्तीसाठी साधन आहे. पण त्याच्यावर बसता येणार ना, म्हणून संतानं शास्त्रानं काय केलं, हे साधन करून दिलंय. आता मग त्यांचं बी साधन जर नाही, त्यांनी करून दिलेलं साधन बी आपल्याला पटाना, मग आता पुन्हा कोणाचं साधन शिल्लक राहतंय, संसारिकाचं. मग संसारिक काय म्हणतो, अरे जाऊ दे, तुला ते कळणार ना, सुखाचा संसार कर. आता त्या संसाराला कटाळूत म्हणून तर आम्ही परमार्थ करायलो. त्याच्यात दुःख व्हालंय आणि त्या दुःखाची निवृत्ती करायची म्हणून तर परमार्थ करायचा आहे. आणि मग परमार्थात आल्यावर हे संतांना सांगितलेलं साधन ते बी जमाना म्हणल्यावर मग आपण संताला जो नमस्कार करतो, संताला जे जवळ करतो, संताच्या ठिकाणी जे आपण आसक्त होतो, संताला वंदे मानतो, हे कोण्या हिशोबात आहे. आपण संतांना वंदन करतो पूज्येत म्हणून, आदरणीय आहेत म्हणून, त्यांचं मत आपल्यासाठी योग्य आहे म्हणून आपण त्यांच्याकडे जातो, त्यांच्याविषयी भावना शुद्ध ठेवतो, चांगले समजतो त्यांना. पण त्यांनी सांगितलेलं मत का घेत नाहीत, याला कारण काय. कारण संतांना जे सांगितलेलं साधन आहे ते साधन योग्य आहे. याच्यापेक्षा आणखी पुन्हा साधन कोणतं सोपं नाही. साधनेच्या योग्यतेला यायला पाहिजे. कारण
संतांना सांगितलेलं जे साधन आहे का, ते साधन स्वीकारण्यासाठी अंतःकरणाची शुद्धी लागते. ज्याला हे साधन घ्यायचं आहे संतांनी दिलेलं, हे साधन आपणाला जर बांधून घ्यायचं असेल, ते साधन प्राप्त करून घ्यायचं असेल संतांना सांगितलेलं, तर ते प्राप्त करण्यासाठीही दुसरे साधन करावं लागते. हे त्यांनी दिलेलं साधन आहे, पण आपले साधन कुठे येतं? विवेक, वैराग्य हे बी संतांनाच करायचं. आता ते ना तर हायच की, त्याच्या जवळ हायच ना, पण अजातवाद त्याला कळून घ्यायचा आहे का? आणि मग जे विवेक वैराग्याने परमार्थ करत नाहीत, विवेकादी साधनामध्ये येऊन परमार्थ करत नाहीत, त्यांच्या अंतःकरणामध्ये मलविक्षेपाची निवृत्ती होत नाही, अंतःकरण वृत्ती स्थिर होत नाही. म्हणून असंभावना, विपरीत भावना ह्या निर्माण होतात, आणि त्या निर्माण झाल्या की मग दिलेलं साधन सुद्धा कळत नाही. मग संतांनी जे आपणाला शब्द वापरलेत, जे युक्त्या सांगितल्यात, जे सिद्धांत सांगितलेत, ते सिद्धांत आपल्याला कळायला पाहिजे ना. आता कुठेही गेलात तरी आपल्याला संताचंच ऐकावं लागेल का नाही? संत वाचून आपल्याला परमार्थ करता येतो का? मग संत जे बोलते ते आपल्याला कळू नये का? संत जे बोलतात त्यांची भाषा आपल्याला कळायला पाहिजे ना. बरं, ती भाषा काय क्लिष्ट व काय वेगळी वापरतेत का? आपलीच भाषा वापरतेत. आपले साधन नाही. यामध्ये जीवाला जे साधनं करावं लागतात अंतःकरण शुद्धीसाठी, ती जीवाच्या ठिकाणी साधने अपुरी पडायलेत. म्हणून संत काय बोलायलेत हे कळाना, आणि मनाचेच त्या ठिकाणी नियम तो जीव लावायला आणि परमार्थ करायला, मनाच्या नियमानं, मनाच्या साधनेनं, स्वतंत्र साधनेनं. पण संत जे साधन सांगतात का, त्या साधनेनं युक्त जर झालो तर अंतःकरण शुद्धी होईल, कशानं बी नाही. मग अंतःकरण शुद्धीसाठी विवेक, वैराग्य, साधन संपत्ती, मुमुक्षुत्व ही साधनं अंगी यावीच लागतात, ती प्राप्त करून घ्यावीच लागतात, त्याच्यावर आरूढच व्हावं लागतं. त्यावेळेस विषय कळतो. कारण विषय कोणाला कळतो? अधिकाऱ्याला कळतो. विषय कोणाला? आणि कोणाला सांगितलाय विषय? अधिकाऱ्याला सांगितलाय. अधिकारी जो आहे त्याला विषय सांगितलाय, है का नाही? आणि ज्याला विषय कळाला त्याला प्रयोजन कळत आहे, फल कळत आहे, मोक्ष कळत आहे, त्याला कळत आहे. आणि ज्याला मोक्ष कळाला त्यालाच त्या ब्रह्माशी संबंध जोडता येतो, कोणाला बी कसं जोडता येईल? मग आता संबंध कोणाशी जोडायचा आहे? जीवाला ब्रह्माशी जोडायचा आहे. ब्रह्म कसं आहे? है की नाही? निर्गुण, निराकार, अजय, अव्यय, अमर, सतरूप, चिद्रूप, आनंदरूप, है की नाही? मग ते ब्रह्म मोक्ष स्वरूपवान आहे, तेच फल आहे, आणि मोक्ष त्यालाच म्हणायचंय. वैकुंठ आणि हरी वेगळा आहे का? हरी हाची आणि वैकुंठातच हरी का? भरला घन दाट, है का नाही? वैकुंठातच हरी नाही, आणि हरीतच वैकुंठ आहे असंही नाही. सर्वच ठिकाणी वैकुंठ आहे, हरी आहे. हरी आणि वैकुंठ कार्यकारणाचा अभेद केलाय. असं जो वेदाचा सिद्धांत आहे तोच सिद्धांत आपणाला
प्राप्त करून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे. पण तो सिद्धांत कळाना, बरोबर त्याला तो सिद्धांत कळाना म्हणून संतांनी आपणाला हे विवर्तवादाचं साधन म्हणून दिलंय. मग ह्या वादामध्ये कसं स्वरूप सांगितलं याचं विवर्तवादाचं, की जे ब्रह्मचैतन्य आहे त्या ब्रह्मचैतन्याचा विवर्त जो आहे म्हणजे प्रकाश त्याचा म्हणजे त्याचा कडवासा, त्याचं प्रतिबिंब, त्या चैतन्याचं प्रतिबिंब, हे जी उपाधी आहे माया ही काय आहे? उपाधी आहे. त्या उपाधीमध्ये त्याचं प्रतिबिंब पडलं. कारण त्या ठिकाणी ती माया मानावी लागते. अगोदर माया मानली तरच शास्त्र लिहायला सुरुवात करता येते. माया जर नाही मानली तर शास्त्र लिहिता येणार नाही. मग मायाचा अगोदर स्वीकार करावा लागतो, मानावी लागते. मग कोणी मानावी, कुठे मानावी आणि कशी मानावी? मानायचीच तर कुठे मानायची? तर ब्रह्माच्या आश्रितच मानायची. कुठे मानायची? चैतन्याच्या आश्रित मानायची. आणि कशी मानायची? वास्तविक सत्य नाही, कारण वास्तविक सत्य ब्रह्म आहे. आणि माया तत्व ते उपाधी तत्व कसं आहे? कल्पित आहे. म्हणून तिला कल्पित असंच मानावं लागेल. तिला कल्पित का मानायचं? कारण ती सदोदित रूपानं तिचं अस्तित्व नसतं, राहत नाही. ब्रह्मज्ञानानं ती राहत नाही, कारण ती अविद्या रूप आहे. मायेचं रूप कसं आहे? अविद्या रूप आहे. आणि तीच अविद्या आपली उपाधी आहे. आणि माया ही उपाधी ईश्वराची आहे. अगोदर जे प्रतिबिंब पडलं ते मायेत पडलं. आणि त्या मायापासून त्या ईश्वराचं प्रतिबिंब जीवात म्हणजे अविद्यात पडलंय. म्हणून जीव झालाय. मग जीवाला त्या विवर्ताचंही अज्ञान आहे. आणि मूळ रूप असणारं ब्रह्म त्याचंही म्हणजे ईश्वराचंही अज्ञान आहे. आणि ईश्वर ब्रह्मरूप कसं आहे याचंही अज्ञान आहे. माया विशिष्ट चैतन्य म्हणजे ईश्वर आणि उपाधी रहित जे चैतन्य ते ब्रह्म. उपाधी रहित ते ब्रह्म. मग सुखदुःखाला कारण जे आहे ती उपाधी आहे. सुखदुःखाला कारण उपाधी आहे. आणि ती उपाधी कोणती? आपली अविद्या आहे. आणि त्या अविद्येच्या योगानं आपणाला अज्ञान झाला आहे. आणि त्या अज्ञानाच्या योगानं आपण कोण आहेत हे आपणाला कळाना झालंय. आपण कोण आहोत हे कळाना झालंय. हे कळाना म्हणून विपरीत ज्ञानाची उत्पत्ती झाली. कशामुळं? त्या अविद्येमुळं. आणि ते विपरीत ज्ञान दुःख रूपाला पावायले. विपरीत ज्ञानापासून दुःखच होत असतंय, सुख होत नाही. म्हणून विपरीत ज्ञानाला पावल्यामुळं जीवाला दुःख व्हायलेत. आणि दुःख झाल्यावर जीवाला वाटायले मला दुःख का व्हायलेत? आणि मी तर अपेक्षा करायलो सुखाची. मग सुखाची अपेक्षा करताना दुःख का मिळायले? कारण जे जीव करायला आहे, जे कार्य करायला आहे ते दुःखरूप आहे. आणि म्हणून संत जीवाला काय सांगतेत? तुम्ही जे करायलात सुखासाठी करायलात, पण तुम्ही जी उपाधी मानायला उपाधी जी घ्यायलात ती दुःखाची घ्यालात. तुम्ही सुखाची उपाधी घ्या, मग तुम्हाला सुख प्राप्त होईल. पण तुम्हाला पाहिजे सुख, पण साधन तुम्ही दुःखाचं निवडायलात.
संसार हे साधन दुःखाचं आहे आणि दुःखाचं साधन स्वीकारल्यामुळं जीवानं वारंवार जन्मायलाय, वारंवार मरायलाय. जन्म मरणाचं भीती वाटायली, भय वाटायले, मरू वाटाना, गर्भाची यातना भोगावं लागायली. मग हे सर्व दुःखातून पार पडायचं असेल तर वेदानं सांगितलेल्या सिद्धांतानुसार व्हावं लागन, पण ते सिद्धांत कळाना. म्हणून संतांनं तोच सिद्धांत स्वल्प करून सांगितलाय, विवर्तवाद. मग तो तरी है का नाही? मग तेच कळण्यासाठी काय लागतंय? अधिकार लागतो. कशाचा? विवेक वैराग्यादी साधनाचा. म्हणजे अंतःकरण शुद्धी लागते. अंतःकरण शुद्धी करून जर परमार्थ केला तरच फलीभूत होतो, नाहीतर होत नाही. कारण शुद्धतेमध्ये ज्ञान आहे. सत्वात ज्ञान आहे. सत्वात संजायते ज्ञानम. सत्वात ज्ञान होत असतं. सत्वगुणात तमोगुणामध्ये ज्ञान होत नाही. तमोगुण कशाला कारण आहे? हा, पदार्थाच्या उत्पत्तीला कारण आहे तमोगुण आणि ज्ञानाला कारण सत्वगुण आहे. आणि कार्य जे होतंय ते रजोगुण करून देते. अशी कार्याची विभागणी केलेली आहे. मग आता आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, विवर्तवाद समजून घ्यायचाय. आणि विवर्तवाद समजण्यासाठी काय लागतंय? सत्वगुण लागतो. म्हणून आपल्याला सत्वगुण वाढवावं लागेल. सत्वगुण लावा अंगाला, तवा इंचू इंगळी उतरेल झरझरा. आणि जर सत्वगुण अंगाला नाही लावला तर मग आग ग ग इंचू चावला. नाही लावल्यावर आहे बर का ते पुन्हा आग ग ग. हा, पुन्हा काय मी करू सांगितलंय, उत्तर दिलंय ना, काय कर? सत्वगुण अंगाला लाव, इंचू इंगळी उतरती. हा, पण तसं न करता जीव ज्यानं थंडवा मिळन, गारवा मिळन हे न लावता ज्यानं जास्त आग होईन तेच लावायला मनानं करायला ना काही. मग माऊली काय म्हणले? मनोमार्गे केला तर तेच मुकला. पण हरिपाठी हे हरिपाठ आहे. हा, तो धन्य. मग परमार्थ मनानं करावा का? परमार्थ विचारून करीत नसतेत का? मग विचारून करायलेत का? आणि संसार विचारून कराव का? आणि विचारून करीनात का? जे विचारून करायचं नाही ते विचारून करायले, तर जे विचारून करीत असते ते मनानं करायले. मग आता परमार्थ करायचा म्हणल्यावर, संसारातून जर तरुण जायचं म्हणल्यावर, सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निष्टंका न कोणी. नाही म्हणले इंद्र आहे, ब्रह्म आहे, चंद्र आहे, पण हे संशयाची श्रेणी छेदिती ना. संशय हे निवृत्त करीत नाहीत. संशय फक्त शास्त्र संत संशय निवृत्त करतात. म्हणून सद्गुरूकडे जावं आणि संशय निवृत्त करावा. तत्वदृष्टी कोणाकडे जाऊन संशय निवृत्त करायला आहे? मग अजतवाद पटला का त्याला? तरी पण सद्गुरूने त्याला उपाय म्हणून विवर्तवाद सांगायची योजना मांडली का नाही? तुला विवर्तवाद सांगतो. मग सद्गुरूला कळकळ नाही का? शिष्याला माहित होतं का विवर्तवाद याच्या जवळ आहे म्हणून? मग यांनी साधन मनानच काढून दिलं का नाही? न मागता, मग न सांगता करी सर्व काम. सगळं काम तो करतो. समजून कसं द्यायचं ते त्याला कळत आहे. काय समजलं नाही म्हणून काय सांगावं लागतंय हे त्याला कळत आहे. काय समजलं नाही म्हणून काय सांगावं. मग ते कळण्यासाठी कोणत्या युक्त्या वापराव्यात, कोणते प्रमाण वापरावेत, कोणत्या योजना कराव्यात हे प्रतिपादकाला
चांगलं. ज्ञात असावं. आणि जर प्रतिपादन करायतलाय, शास्त्र पुढं घ्यायतलाय आणि शास्त्र सांगायतलाय आणि ऐकणारे मांडी घालून ऐकायचलेत आणि होला होच म्हणायलेत, तर मग सांगणाऱ्याचं सांगण्याचा तरी काय उपयोग आहे आणि ऐकणाऱ्याचा ऐकून तरी काय उपयोग आहे. वेळ वाया घालवला. हो, जर 100 कोस जायचं असेल तर जिथं घोडं पाहिजे मेलेल्या घोड्यावर बसून जाता येते का 100 कोसला? जिथं पाहिजे. आहे का नाही? मग शास्त्र कळून घेण्यासाठी म्हणजेच आपला उद्धार करून घेण्यासाठी आपल्याला ऐकावं लागतंय. कोणाला? मुमुक्षुना काय करावं, जीवानं काय करावं? आपला जीव विकून टाकाव. कोणाला? देवाला, ब्रह्माला, सद्गुरू. गुरुला. सद्गुरू. गुरु तरी देहधारीच आहे ना, त्याला जर ऐकला तर ते आपल्याला अवतावरच लावीन. नाही नाही. सद्गुरू. कोणाला ऐकावं? आपला फायदा कोणाला ऐकण्यात आहे. आपण ऐकायचं जर ठरविलं तर गुरुला ऐकू नये, देवाला बी ऐकू नये, आणि ब्रह्माला तर ऐकताच येत नाही. हे शब्दाला ऐकावं लागतं. गुरुच्या शब्दाला ऐकावं लागतं. आपलं जीवपण त्या शब्दाला जर विकलं तर ते शब्द काय करतात? आपला जीवपणा घालवितात. कारण आपण त्याचे झालो तर ते आपलं करतंय आपल्याला. सद्गुरूच्या शब्दाला ऐकावं लागतंय. असं माऊली सुद्धा म्हणले तर की मी माझ्या गुरुच्या शब्दाला विकलो तेव्हा माझा उद्धार झाला. आपल्याला ऐकावं लागतंय. आपण ऐकायलोत आणि इकत घ्यालोत, ह्या क्रिया आपण करायलोत. आपण काही गोष्टी ऐकायलोत आणि काही गोष्टी विकत बी घ्यालोत, पण आपण तशाला तसेच राहिलोत. आपण कोणाला ऐकाना, आपल्याला ऐकाना. आपला जिथं फायदा होतोय, हा ऐकण्यात जर फायदा होता असला तर, आणि आपण जर गुरु शब्दाला नाही विकलोत तर ते शब्द आपणाला बोध करून देतील का? नाही. शब्दाच्या जवळच गेलो नाहीत आपण तर शब्दाचा बोध होईल का? आणि बोध कशात आहे? शब्दात आहे. आणि मग आपण शब्दाला शरण जावं ना. जसं शब्द सांगतील, जसं शब्द आज्ञा करतील, म्हणजे गुरु जसा आज्ञा करेल तसं आपण समजून घ्यावं ना. मग आज्ञाला विकावं लागतं. गुरु आज्ञाला म्हणजे गुरु शब्दाला. गुरु आज्ञा म्हणजे गुरूंचे शब्द. त्या शब्दातून गुरु जो बोध करतो त्या बोधाला आपणाला ऐकावं लागतंय. म्हणजे तत्स्वरूप व्हावं लागतं. ते जसं सांगते तसं आपल्याला व्हावं लागन. ते जसं कशातून सांगतेत? ते शब्दातून सांगतेत, है का ना. मग त्या शब्दाला ऐकावं लागन आपल्याला, तेव्हा आपला जीवपणा जाईल, है का नाही. आणि जीवपणा गेल्याशिवाय मोक्ष. आता जीवपणा झालाय ही काय आहे? भ्रांती आहे. ही भ्रांती निवृत्त करायची. वास्तविक पाहता जीव ब्रह्मरूपच आहे. जीव कधीच ब्रह्म होत नाही. ब्रह्मजीव कधीच होत नाही. हा, जीव दशेला बी येत नाही. पण आलोत ही अशी भ्रांती झाली. आपण जीव झालोत, आपण संसारी झालोत असं आपल्याला जे वाटायला हे काय आहे? भ्रांती आहे. मग ही भ्रांती वाटावी, पण का वाटाना भ्रांती? संसार मिथ्या वाटाना, प्रपंच मिथ्या वाटाना. मिथ्या असून सत्य वाटायला आहे. मग प्रपंच मिथ्या करण्यासाठी विवर्तवाद शिकावा लागतो. विवर्तवाद कळला म्हणजे जगत मिथ्यात्व प्रतीतीला येतं. हा तसा अनुभव येतो. जरी अनुभव नाही आला
तर शिकावता लागन ना. शिकल्याशिवाय काय होणार? विवर्तवाद शिकावता लागन ना. मग परमार्थ करायचा शिकावता लागन ना. परमार्थ शिकायच्या आधी केला तर परमार्थ होईल का? परमार्थ कसा करायचा आहे ते शिकावं लागत आहे आणि शिकून पुन्हा करावं लागतंय आणि केल्यावर पुन्हा अनुभव येत असतोय आणि अनुभवामध्ये मोक्ष आहे पुन्हा. ह्या गोष्टी करीत करीत केल्या तर होत्यात. दे रे हरी असं कधीच होत नाही. म्हणून प्रयत्नामध्ये परमार्थ करावा. आदृष्टामध्ये परमार्थ करू नये. प्रयत्नामध्ये आणि संसार आदृष्टात करावा, कारण ते आदृष्ट रूप आहे. हा आणि प्रयत्नानं आपण जीव झालोत, मग आता प्रयत्नानंच ब्रह्मरूप व्हावं लागेल. म्हणून परमार्थामध्ये प्रयत्न सांगतात माऊली आणि संसारामध्ये आदृष्ट सांगतात. संसार आदृष्टानुसार चालतो आणि परमार्थ प्रयत्नानं चालतो. म्हणून माऊलींना प्रयत्नवादच मान्य आहे परमार्थात, बरं का. म्हणून प्रयत्न करायचे कशाचे? कळून घ्यायचे. आपल्याला जर कळत नसेल तर कामूनच कळा ना, याचा पिछा करायचा ना. कामून कळत नसल, कोणी कळून द्याय नाही का? आडवं कोणी नाही आता, आणि कोणीतरी आडवं आल्याशिवाय तर कळा नाही. कोणी आले आडवं? ही असंभावना आणि विपरीत भावना. हा मी तर संसारी आहे, मी तर करताय, मी देहधारी आहे, मी ब्रह्म कसा असू शकन, ही जी कल्पना आहे का, ही असंभावना त्याच्यामुळंच ना. असंभावना आणि विपरीत भावना ह्याच अज्ञानाला कारण आहे. अज्ञानाचं कार्यच आहे हे. मग आपल्या ठिकाणी असणारी असंभावना आणि विपरीत भावना आपण ब्रह्मरूप का होणार नाहीत? का न होती ते तयाचे विसाट शब्द. सुखे म्हणू येती वेद, म्हणजे वेदाचा सिद्धांत सुखानं कळायला पाहिजे. सुखे म्हणू येती वेद, सदैव सच्चिदानंद. का न होती ते? देहात सगळं ते मुक्त का होणार नाही? देहात असताना सदैव देहात असताना सदैव सच्चिदानंद का म्हणून होणार नाही? पण आपणाला कामून कळाना, त्याचं कारण शोधावं आणि ते कारण निवृत्त करावं आधी. आधी कारण न कळण्याचं कारण निवृत्त करावं आणि मग कळण्याच्या माग लागावं. मग आपणाला सत्कर्म उपासना करून झाल्यात, सत्कर्म उपासनेमध्ये आपण पास झालोत, आपण वेदांत श्रवणाला लागलोत, शास्त्राच्या श्रवणाला लागलोत. मग शास्त्रानं जो विषय सांगितलाय तो विषय आपणाला लाभायला पाहिजे, आत्मसात व्हायला पाहिजे. मग तो विषय आपणाला कठीण का चाललाय? कामून समजा नाही याच्यामध्ये काय दोष आहे. कारण आडवे जे येतात ते काय येतात? दोष येतात, हे का नाही? मग तो दोष आपण काढण्याच्या पाठीमाग हातपाय धुवून लागावं का? साधारण का असाधारण, है का नाही? आता इथं शास्त्र बी कसं आहे, माग सांगितलं होतं, पवित्र आहे, सवळ्यातही शास्त्र. शास्त्रही सवळ्यात आहे, बाई बी सवळ्यात आहे, आणि सवळ्यात राहून बाई स्वयंपाक करायली. आणि स्वयंपाक ही कसा आहे?
सवळ्यात केलेला आहे. आणि जर तो स्वयंपाक खाणारा पारसा असेल, तर त्याचा काम ती बाई म्हणते मी सवळ्यात स्वयंपाक केलाय, म्हणजे सवयच आहे. तुम्ही काय करा, फक्त आता आंघोळ करून या आणि मांडी घालून जेवायला बसा, तृप्ती झाल्याशिवाय. रामा. मग तसं आपलं सवळं जे गेलेलं आहे ते सवळं शुद्धीत जी गेलेली आहे हो. आणि आलेली अशुद्धी घालवावं लागेल का नाही. म्हणून शुद्ध होऊन नटून खेटून यावे आणि शुद्ध हो. आणि माझ्या रंगणी नाचावे. कशाच्या? या विचाराच्या, शास्त्राच्या विचाराच्या, संतांच्या विचाराच्या श्रेणीमध्ये यावं. पण कसं यावं? ते नटून खेटून, म्हणजे शुद्ध होऊन. म्हणजे शास्त्र जाणून घ्यायचं असेल, वेदांत जाणून घ्यायचा असेल तर अंतःकरणाची शुद्धी, श्रद्धा यानं शास्त्र ऐकावं लागतं. श्रद्धा ठेवून ऐकावं लागतं. त्यावेळेस विषय किती गहन असला, तरी आता बोलणं शास्त्र अवघड नाही पण झालंय, त्याला काय करावं? विषय अवघड नाही ते, पण होऊन बसलंय अवघड ते. विषय अहो नैतर्ण्यपणी एका धुमात डोंगरावर जात होता एक जण, हो. डोंगरावर, आणि एका धुमात खाली यायचा. पण आता ते म्हातारा झाला तर पुन्हा त्याला एका धुमात जाता येतंय का? जाताच येत नाही. का म्हणून? त्याच्यात शक्ती नाही काय. हा, ते गमवून बसला ना ताकद त्याची. हा, भांडवल गंभीर आहे. मग आता शास्त्र आपल्याला ह्या डोंगरावर जायचं म्हणल्यावर कामून जाता येईना. ते भांडवल नाही ना आपलं. आपण म्हातारे झालो कशानं? बुद्धीनं. हा, म्हणून ह्या डोंगरावर चढता येणार. मग त्या बुद्धीला तरबेज करता येतं, त्या बुद्धीला तरबेज करता येतं. फक्त ते जिथं राहते का ते शुद्ध करावं लागतंय. ते दोष द्यावा लागतो. मग ते दोष काढले किती जाणण्याच्या योग्य योग्यतेची होती. म्हणून तिच्यातली जी योग्यता गेली ती योग्यता आणायची आणि जे सांगितलंय ते शांत वृत्तीनं ऐकायचं, म्हणजे हा विषय आत्मसात होतो. मग विवर्तवाद हा कळण्यासाठी अवघड नाही. या जगामध्ये जे काही उपाय सांगितलेले आहेत हे एकदम योग्य आहेत, याच्यात काही वाद नाही, याच्यात काहीच वाद नाही. आणि याच्यावर आपला विश्वासही आहे, सगळ्याचाच आहे. जेवढे परमार्थ करते तेवढा संतावर विश्वास आहे, आहे. पण त्यांच्या शब्दावर विश्वास बसाना झालाय. शब्दावर विश्वास ठेवू नका. शब्दावर विश्वास ठेविनात, कारण त्यांचे शब्द, त्यांचे सिद्धांत, त्यांचे प्रमाण हे पवित्र मानायलेत. पण त्याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलंय ते मानिना झालेत, ते मान्य करीना झालेत. कारण अमान्य बुद्धी झालेली आहे जीवाची, अमान्य बुद्धी झाली. आणि अमान्य अवस्थेमध्ये तो मान्यता प्राप्त कसा होईल? नाही. अमान्यता त्याला त्यागावी लागेल. म्हणून मान्यता अगोदर प्राप्त करून घ्यावी लागेल. मग संत जे बोलतात ते थोडंसं बारकाईनं सूक्ष्मतेने विचार करून ते कसं बोलतात, काय बोलतात, कशासाठी बोलतात याचा विचार करायचा. कारण विचार ती मोठी गोष्ट आहे. म्हणून वेदाचा सिद्धांत जो आहे मूळचा, फक्त एक ब्रह्मतत्व आहे, दुसरं काहीही नाही, फक्त एकच आहे. एका वाचून दुसरं काहीच नाही. यालाच म्हणायचं अद्वैत सिद्धांत. आणि तेच अद्वैत सिद्धांत, अद्वैत स्वरूप होण्यासाठी, या द्वैताची निवृत्ती करण्यासाठी, अद्वैत स्वरूप होण्यासाठी, अद्वैत रूप होण्यासाठी, एक रूप होण्यासाठी या द्वैताची निवृत्ती करावी लागते. हे द्वैत असल्यामुळेच अद्वैतामध्ये आपल्याला जाता येणार.
द्वैत जाऊ दे नाही. मग हा द्वैताची निवृत्ती ज्ञानानं होत असते. म्हणून या ठिकाणी जे ज्ञान सांगितले ते विशेष ज्ञान त्या अज्ञानाची, त्या द्वैताची निवृत्ती करतय. मग ती निवृत्ती झाली, भेदाची निवृत्ती झाली, 5 प्रकारच्या भेदाची निवृत्ती झाली की अभेद प्राप्त होतो. आणि त्या अभेद आरोप असणारा जो मोक्ष आहे तो मोक्ष प्राप्त होतो. आणि एकदा मोक्ष प्राप्त झाला की पुन्हा जन्म मरण टळतं. पुन्हा जन्म मरणाला याची गरज पडत नाही. मग त्यासाठी आपणाला ज्ञानाची आवश्यकता आहे. मग ते ज्ञान शास्त्र, संत, गुरु हे देतात. मग त्या ज्ञानानं आपल्या ठिकाणी असणारं अज्ञान हे निवृत्त होतं. आणि ते निवृत्त झालं की जो श्रवण करता आहे त्याला अद्वैत स्वरूपाची प्राप्ती होते. म्हणजे विशेष चैतन्याची प्राप्ती होते. आत्मज्ञान होतं. आणि त्या आत्मज्ञानच पुन्हा ब्रह्मज्ञानामध्ये रूपांतर होतं. म्हणजे आत्माच ब्रह्मरूप आहे असं कळतं. आता हे एवढं हे मागून आपण जे शिकत आलो याचा हा आढावा कशासाठी घेतला हा, तर आपण आता विवर्तवादापर्यंत आलो. अजातवाद कळाना म्हणून गुरु म्हणले होते तुला विवर्तवाद सांगतो, तरी विवर्तवाद सांगितलाय. मग हा विवर्तवाद म्हणजे काय? विवर्त म्हणजे परावर्तित झालेले किरण, परावर्तित झालेलं किरण. जसं आपण रस्त्यावर जर उभे राहिलो आणि आपल्या हातामध्ये जर आरसा असेल तर सूर्याचं जे प्रकाश आहे तो प्रकाश आपणाला घरामध्ये पाडता येतो त्या भिंगाच्या उपाधीनं, आरशाच्या उपाधीनं. त्या उपाधीच्या योगानं काय होतंय, प्रकाश परावर्तित होत असतो. प्रकाश परावर्तित होणं त्यालाच विवर्त म्हणतात. म्हणजेच ब्रह्म जे आहे ते ज्ञानरूप आहे. आणि त्या ज्ञानाचा विवर्त कशामुळे झालाय? त्याच्या उपाधीमुळे. तिथं जी उपाधी मानल्या गेली आहे उत्पन्न झाली म्हणा. तिथं माया ही उपाधी, अविद्या ही उपाधी, त्या उपाधीच्या योगानं तिथं परावर्तित झालंय. ते त्याचा प्रकाश. आणि तो प्रकाश ज्ञानरूप आहे. तो प्रकाश कसा आहे? ज्ञानरूप आहे. मग उपाधीमध्ये त्याचा संबंध आला. आता ती उपाधीची उत्पत्ती कशी झाली? अविद्या ही जी उपाधी, ही उपाधीची उत्पत्तीच कशी झाली? तर त्याच्या अज्ञानात झाली. कशाच्या? ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं. ते काय अशी कोणती वस्तू आहे, पदार्थ आहे किंवा द्रव्य आहे अशातला काय प्रकार नाही. अविद्या ही काय आहे? आपण आपल्याला न कळणं म्हणजे हीच अविद्या. आणि हे कुठशी आहे? तर आपल्याच जवळ आहे, आपल्याच आश्रयावर आहे. ते जशी अंगाला धरून सावली राहते, अंगाला सोडून राहते का? तशी अविद्या चैतन्याला धरून राहते. त्याला धरून राहते म्हणजे त्याच्या सोबतच राहते. सावली देहाच्या सोबतच राहते, तशी अविद्या चैतन्याच्या सोबतच राहते. जसं ज्ञान आहे का? तर अज्ञान कुठे? त्या ज्ञानाच्या जवळच राहते. कारण जे आश्रित असतं का ते अध्यस्त असतं, आणि ज्याच्या आश्रित असतं का ते अधिष्ठान असतं. म्हणून चैतन्य अधिष्ठान रूप आहे. आणि त्याच्या आश्रित असणार म्हणजे त्या चैतन्याचं आपणाला काही नाही कळा नाही हे चैतन्य म्हणून. हे अगोदर आपण मानलंय
की चैतन्य काय आहे ते मला माहित नाही, ब्रह्म काय कशाला म्हणतात ते मला माहित नाही. हे माहित नाही म्हणणं म्हणजे अविद्या आहे. अविद्या काय अशी एखादी बाई हे का अशी दाखवा येते, हा म्हणजे ती कुठे आण कशी आहे, हिचं लक्षण पहा कसं आहे. आता ही कशी उत्पत्ती हिची, आपल्या न कळण्यात तिची उत्पत्ती आहे. ह्या उपाधीची उत्पत्ती कशात आहे, मग ती आपल्याच आश्रयावर आहे ना. आणि आपल्याला जर आपलं खरं ज्ञान झालं तर मग ती आहे का, मग अविद्यात आहे का. ज्याला ब्रह्मज्ञान आहे त्याला अविद्या आहे का. आणि मग ज्याला ब्रह्मज्ञान झालंय त्याला देह नाही का, देह आहे, मग त्याला अविद्या नाही का, अविद्या आहे पण कल्पित आहे. त्यानं कशी मानली, तो प्रपंच करी नाही का, करायलाय पण कसा करायलाय, कल्पित म्हणून करायलाय. मग त्यानं वास्तव स्वरूप कशाला दिलंय, त्यानं वास्तव स्वरूप त्याच्या स्वरूपाला दिले. वास्तव खरं कोण आहे तर ब्रह्मच खरं आहे. त्याच्या वाचून सगळं कसं आहे, मिथ्य आहे, अनित्य आहे. पूर्वी आपण हे सिद्धांत पाहिले. तर मग तेच सिद्धांत आपल्याला समोर ठेवायचे तर वेगळ्या प्रक्रिया करून तेच जाणायचे. काय हे काय अवघड आहे का. आता हा विवर्त कोणाचा पडला आहे, कशात पडला आहे, उपाधीमध्ये पडला आहे, अविद्येमध्ये, मायामध्ये म्हणा, है का नाही. आणि मग त्याच्यात जितक्यात जेवढी ती अविद्या आहे, जितकं अज्ञान आहे, तितक्या भागामध्ये जे चैतन्य आहे ते कशाने युक्त झालं, त्या अविद्याने युक्त झालं, है का नाही. आता झाडाची सावली जशी जमिनीवर पडती, जितक्या भागामध्ये त्या झाडाची सावली तितक्या झाडात काय म्हणतो आपण, इथं ऊन नाही, है का नाही. इथं काय नाही, इथं सावली आहे, है का नाही. मग ती सावली जी तिथं पडली ती त्या झाडाची का सूर्याची आहे, है का नाही. ती सावली कोणाची, मग ती झाडामुळे पडली का सूर्यामुळे पडली, मग सूर्याचा विवर्त आहे आणि त्या झाडाचा काय परिणाम आहे. परिणाम कशामुळे व्हायला, त्या झाडामुळे व्हायला, है का नाही. मग हे जे विवर्त आणि परिणाम हे जे दोन कारण सांगितले, तर यामध्ये एक अधिष्ठान कारण म्हणून सांगितलंय आणि एक उपादान कारण म्हणून सांगितलंय. उपादान कारण जर नसेल तर अधिष्ठानाला उपादान करता येत नाही, उत्पन्न काही करता येत नाही. जर समजा सावली करायची असेल तर सूर्याला सावली करता येत नाही, त्याला झाड लागत आहे. आणि जर झाडाला सावली करून द्यायची असेल, झाडाच्या मनात आलं तर झाडाला बी सावली त्याला, हा तसं मग झाड बी लागतंय, हा है का नाही. जर समजा डाका वाजवायचे असेल तर झाड बी लागत आहे, मग हे कोण कोणामध्ये शिरायला लागलेत हे काय मेळ लागत नाही. आता एकानं म्हणता येते का आता हे याच्यामुळेच झालंय म्हणून, याला दोन्ही कारण आहेत का नाही. जे प्रकृती डंकू आणू करे ते प्रकृती डंकूची पै अवसरे, मा डंकू ते भरे कोण कोणा. भूत्या जर नाचू लागला तर ते हलकीच्या तालावर नाचायलाय का भूत्या नाचायलाय म्हणून त्याच्या तालावर हलकी वाजविणारा वाजवायला, काय सांगाव. तसं हे विवर्त आणि परिणाम हे दोन्ही कारण त्या ठिकाणी त्या कार्याला कारण मानावे लागते. तर एवढाच या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचा विषय. कारण दोन आहेत आणि हे दोन कारण वेदांत शास्त्रामध्ये सर्वांनीच मानलेले आहेत. न्यायिकानं 3 कारण मानलेली आहेत. हा वेगळा हिशोब झाला तो, पण एक चलत सांगत. न्यायशास्त्र जे आहे ते न्यायशास्त्र 3 कारण मानतय. जसं मुलाला आई आणि वडील हे 2 कारण मानायचे, हे वेदांत शास्त्र सांख्यशास्त्र मानते बाबा 2च कारण माना, कशाला उगाच आगाव खटापट. पण ते न्यायशास्त्र म्हणत नाही,
मुलाचा बाप बी कारण आहे. कशाला? नातवाला. मुलाचा बाप जर त्या हा त्या मुलाचे जे वडील आहेत त्या मुलाच्या म्हणजे सासरा तिचा, आजोबा मुलाचा आणि त्याचा पिता, ते एक कारण. आता या ठिकाणी सोपं की माती आणि कुंभार हे दोनच कारण मानायचे. उपादान कारण माती आणि निमित्त कारण आहे का नाही. हे दोन कारणापासूनच घटा कार्याची उत्पत्ती मानली तरी चालती का नाही. पण नाही म्हणले गाडो बी कारण माना, हे नाही एकाच मत आहे. म्हणून त्या मताला जाऊ दिलं नाही माऊलींनी आपल्याला. तुकाराम महाराजांनी त्या मतामधलं काढे मानणारे होते आपलेच लोक. पहिलं ते मत सुद्धा मानित होते. हा मग त्याच्यामध्ये आपल्याला सिद्धांतापर्यंत पावता येत नाही. म्हणून वेदांत सरणी आपल्या समोर बांधलेली आहे, अनिर्वचनीय ख्याती मांडलेली आहे, विवर्तवाद सांगितलेला आहे. आणि ते कळाला की आपल्याला या जन्मात येऊन परमार्थ केल्याचं सार्थक मिळत आहे. मग इतकं सांगून, एवढं सांगून की याला विवर्त म्हणतात आणि याला परिणाम म्हणतात. आता हे जर समजलं असलं तुम्हाला, आता पुढे चालायला काय हरकत नाही, है का नाही. मग जिथं जिथं कळत नाही तिथं तिथं विचारायचं आणि ऐकताना जिथं जिथं जास्त कळालंय ते बी मला सांगायचं. कधी कधी होतंय तसं, त्याच्यातलं काय काय मजकूर तुम्हाला बी जास्त कळत आहे. म्हणून देवाणघेवाण मध्ये शास्त्र ऐकत जावं, देवाणघेवाणीमध्ये असावं. मग इतकं सांगून परिणाम आणि विवर्त सांगून शिष्याला एक शंका झाली. कशावर झाली तर या ठिकाणी अधिष्ठान कारण काय सांगितलंय? चैतन्य सांगितलंय. आणि उपादान कारण अविद्या सांगितली. मग त्यांनी शिष्य महाराजांनी शंका अधिष्ठानावर घेतली. शंका अधिष्ठानावर घेतली. तो काय म्हणतो पहा, नुसती शंका वाचून घेतो, त्याच्यावर तुम्हाला अभ्यास करता येते. मग अहो सर्प त्याचे ज्ञान, सर्प व त्याचे ज्ञान हे काय? हा म्हणजे कार्य. हा आता कळायले ना. अहो सर्प व त्याचं ज्ञान ही मिथ्या आहेत. कशी येतं? त्याचं स्वरूप मिथ्या आहे. हा निश्चय झाला, हे मला कळालं. पण मिथ्या सर्पाचे अधिष्ठान, मिथ्या सर्पाचं अधिष्ठान बर का. हा रज्जुपहित चैतन्य, रज्जुपहित चैतन्य अधिष्ठान मानणार. आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतःकरणोपहित, दोन्हीकडे चैतन्यच येतं. एक रज्जूच्या ठिकाणचं चैतन्य आणि एक अंतःकरणाच्या ठिकाणचं चैतन्य. रज्जूच्या ठिकाणचं चैतन्य सर्पाला उपादान कारण, अधिष्ठान कारण. हा रज्जुपहित चैतन्य हे अधिष्ठान कारण ते आहे सर्पाला. आणि सर्पाच्या ज्ञानाला अंतःकरणोपहित हा हे चैतन्य आहेत. इथपर्यंत कळालं. पण रज्जू अधिष्ठान नाही. रज्जू अधिष्ठान काय सांगायला तुम्ही? चैतन्य सांगायलात. रज्जूच्या ठिकाणी असणार चैतन्य सांगायलात, अंतःकरणाच्या ठिकाणी असणार चैतन्य सांगायलात. त्या कार्याचा अधिष्ठान है का नाही, असे तुम्ही सांगायला सांगितले. प्रतीती मात्र सर्पाला अधिष्ठान रज्जू असल्याची आहे. आणि तुम्ही सांगायलात रज्जूचं रज्जुपहित चैतन्य अधिष्ठान तुम्ही सांगायलात. आणि आम्हाला तर रज्जू अधिष्ठान वाटायली. कारण सर्पाला कारण आम्हाला अधिष्ठान रज्जूच वाटायली. कारण रज्जूच्याच अज्ञानानं आम्हाला सर्पाची प्रतीती आली.
मग अधिष्ठानाच्या अज्ञानानं सर्पाची कल्पित सर्पाची प्रतीती येते असा सिद्धांत आहे तुमचा. मग अधिष्ठान रज्जू न मानता रज्जूपै साक्षी चैतन्य तुम्ही अधिष्ठान कसं सांगायला? रज्जू अधिष्ठान असल्याची आम्हाला अनुभूती आहे, तेव्हा चैतन्य अधिष्ठान कसे ते समजून सांगा. तुम्ही चैतन्य सांगायला तर अधिष्ठान अधिष्ठान म्हणून, आणि आम्हाला तर वाटायले रज्जू आहे. है की नाही, अशी त्याची शंका आहे. पण याचं केलं असतं समाधान, आहे जरा बरं आहे, ऐकायसारखं आहे, समजायसारखं आहे, पण आता वेळ झाला आहे. म्हणून उद्याच्या वेळामध्ये आपण ते समाधान पाहू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री गुरु